नमस्कार, मी जान्हवी आणि संडेला झालं असं, की नेहमी संडे म्हटलं की थोडं लेट उठणं होतंच. त्याप्रमाणे लेट उठले आणि घरी नाश्त्यासाठी घावणं बनवणार होते. त्यासाठी रात्रीच मी तांदूळ भिजत घातले होते. तर तेवढ्याच सकाळी एका काकांचा फोन आला, की ब्रेकफास्टमध्ये काय भेटेल का? तर मग त्यांना सांगून दिलं, की घावणे भेटतील, घावणे चटणी, पण थोडासा वेळ लागेल. ते म्हटले चालेल. मग लगेचच कामाला लागले. नाश्ता वगैरे करून घेतला, त्यांचा देऊन घेतला. आणि त्यानंतर होती चिकनची ऑर्डर. चिकनची ऑर्डर ॲक्च्युली मी सकाळीच टाकली होती, कारण मला 1-2 जणांनी विचारलं होतं, तर त्यांना मी सांगून दिलं की हां, मी करते आज. आणि त्या अंदाजे मी थोडंफार वाटण आदल्या दिवशीच केलं होतं, कारण की काय होतं की पावसाचे दिवस होते, लाईट वगैरे जातं, त्यामुळे मग थोडंफार वाटण मी करून ठेवलं होतं. परंतु झालं असं की चिकनची ऑर्डर म्हटलं की आणि संडे होता, त्यामुळे मग कसं झालं की त्याच्या पाठोपाठ 1-2 ऑर्डर येत गेल्या आणि चिकनची ऑर्डर मग वाटण तर मग जेवढं होतं तेवढं त्या ऑर्डरसाठी पुरेसं होतं. परंतु घरच्यासाठी वाटण मला करावं लागणार होतं. म्हटलं चला त्यांचं देऊन घेऊया आपण अगोदर आणि मग आपलं वाटण करून मग घरच्यांसाठी करू. चिकन होते नाही तोपर्यंत, कारण की काही चिकनच्या ऑर्डरला भाकरी द्यायची होती, काही चिकनच्या ऑर्डरला चपाती द्यायची होती. त्याप्रमाणे करायला घेतलं आणि चिकनची ऑर्डर होती पूर्ण नाही तोपर्यंत मला एकांचा फोन आला, की त्यांना मटण हवं होतं आणि ते मला मटण आणून देणार होते. त्यांना मटण रस्सा, मटण सुक्कं आणि सूप असं हवं होतं. तर ते म्हणले मला तुम्ही करून द्याल का? मी म्हटलं देईन, फक्त थोडा वेळ लागेल, कारण की आता जस्ट माझी चिकनची ऑर्डर्स मी कंप्लीट करते आहे. तर ते म्हणले चालेल, मी देते आणून. मी म्हटलं ठीक आहे. ते आणायला गेले तोपर्यंत मी ही ऑर्डर कंप्लीट केली आणि मग वाटण दोन्हीसाठी, म्हणजे घरच्यासाठी, म्हणजे चिकनसाठी हवं होतं आणि मटणासाठी, असं मी करायला घेतलं. तर ॲक्च्युली त्यांना पावसामुळे ट्रॅफिक लागलं, काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना थोडासा वेळ झाला. त्याने आणून देईपर्यंत माझं सगळं वाटण परतून वगैरे झालं होतं. मिक्सरला मी वाटून घेतलं होतं, फक्त म्हणजे भाजून वगैरे मिक्सरला वाटण करून घेतलं होतं आणि ते मला परत फ्राय करायचं होतं वाटण. तर वाटण मी फ्राय करायला घेतले तोपर्यंत ते मला त्यांनी आणून दिलं मटण. मटण स्वच्छ धुतलं, फोडणी वगैरे घातलं, तोपर्यंत वाटणही माझं भाजून झालं. त्यानंतर घरच्यांच्या चपाती करायला घेतल्या. चपाती झाल्या आणि मटण फोडणी वगैरे टाकलं, त्यांच्याही सगळं करून दिलं सगळं. आणि ते होतं नाही तोपर्यंत मला आणखी एक फोन आला, की माझीच एक जवळची मैत्रीण होती, ती अधूनमधून येत असते. तर ती आली होती, तर तिनं मला विचारलं आज जेवणामध्ये काय भेटू शकेल का? तर तिला म्हटलं चिकनच आहे. तर ती म्हटली चालेल, मला दे म्हणून. मग म्हटलं मग मी घरातलं जे चिकन होतं ते करायला घेतलं आणि तिची मग जी काही प्लेट होती ती मी तिला देऊन घेतली. आणि अशा प्रकारे माझा जो काही सकाळचा जो रुटीन होता तो दुपारपर्यंत अशा प्रकारे संपला माझा ऑर्डरचा. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मला डबा होता. मग त्यानंतर मग मी संध्याकाळीचाही डबा देऊन घेतला. तर अशा प्रकारे आणि ज्यांना मी सर्व केलं ना, चिकन तर माझे रेग्युलरचेच कस्टमर होते, त्यांना आवडलं. आणि मटण ज्यांनी घेतलं त्यांनी माझ्याकडे अगोदर मासे घेतले होते करून. फिशचा सगळा मालवणी फिश करी वगैरे सगळं त्यांनी घेतलं होतं, तर ते त्यांना आवडलंच होतं आणि हे पण त्यांना खूप आवडलं. त्यांनी मला म्हणजे खूप छान रिप्लाय केला होता, की कमी वेळेत तू छान करून दिलंस आणि खूप टेस्टी होतं, तर थँक्यू सो मच म्हणून. तर असा रिप्लाय आला ना, खूप बरं वाटतं. समोरच्यानी पण आपल्याला छान असं काही रिप्लाय केल्यानंतर अजून करायची इच्छा होते. तर बघू शकता अशा प्रकारे माझ्या ह्या सगळ्या रविवारच्या ऑर्डर मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर तुम्हाला या माझ्या ऑर्डरी कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.